Hi, good morning, everybody. In our last lecture, we discussed that warming up from unit number first and poem number third. Hope is a thing with feather, written by American poet Emily Dickinson. मागच्या तासिकेमध्ये आपण एमिली डिकन्सन यांनी लिहिलेली कविता होप इज अ थिंग विथ फिदर याचं चिटचॅट पाहिलं होतं. त्यामध्ये पेज नंबर 14वरती थोडासा घटक आपण पाहणं बाकी होतं. डिस्क्राईब युअर सराउंडिंग इन 4 to 5 सेंटेन्स. 4-5 ओळीमध्ये तुमचं सराउंडिंग अवतीभोवतीचं वातावरण डिस्कस करा. मग इफ यू आर लिव्हिंग in contact with nature, this nature is surrounded with, write about that, what the things around you, how the atmosphere is, and other things also related to that you have to write by your own. त्या संदर्भातले काही घटक तुम्हाला लिहायचे आहेत. एक 4-5 ओळीमध्ये तुमच्या अवतीभोवती तुम्ही निसर्गाच्या संपर्कात किंवा इतर गोष्टी आहेत किंवा काय. राईट द रिॲक्शन ऑफ युअर कंपॅनियन युजिंग एक्सक्लेमिनेशन. काही उद्गारवाचक वाक्य वापरा आणि तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर त्याच्या रिॲक्शन नोंदवा. आता हा तुमचा पर्सनल पॉईंट आहे, तो तुम्ही तुमच्या पद्धतीनं डिस्कस करायचा आहे. युझिंग युअर इमॅजिनेशन राईट व्हॉट इज ओनली रे ऑफ होप फॉर यू. इमॅजिनेशन वापरा आणि तुमच्या जीवनामधला आशेचा एखादा किरण काय आहे तो लिहा. ओनली वन रे ऑफ युअर होप. 2 members of your hope your group going out to try to get help. They can take any 5 things with them. Write what they choose and why they choose it. 2 तुमच्या ग्रुपमधले मित्र कुठेतरी बाहेर गेले असतील मदतीसाठी आणि त्यावेळी ते त्यांच्यासोबत कुठल्या गोष्टी घेऊन जातील ते डिपेंडिंग ऑन सिच्युएशन तुम्हाला ते पाहायचं आहे. ते तुम्ही डिस्कस करायचं आहे तुमच्या फ्रेंडसोबत. या ठिकाणी आपल्याला पोएम होप इज अ थिंग विथ फिदर पाहायचे आहे. पेज नंबर 15वरती या. आय एम गोइंग टू रीड दिस पोएम फर्स्ट ऑफ ऑल, देन वी आर डिस्कसिंग दिस. There is only 3 stanza given in this poem, but as a meaning this poem is little bit difficult for understanding because there is inward and outward appearance to the poem, so we have to understand. कविता थोडीशी बाह्य स्वरूप आणि अंतर्गत स्वरूप अशा 2 पद्धतीनं आहे. अंतर्गत स्वरूपात याचा अर्थ दडलेला आहे जी की जीवनाशी संदर्भात आहे आणि बाह्य स्वरूपात एका पक्षाबरोबर कंपेअर केली आहे. तिथं त्यांनी पिक्चरही तशा प्रकारचं दिलं आहे. बघा 3 स्टांजा. आय एम गोइंग टू रीड द स्टांजा. लुक इन युअर बुक व्हाईल आय एम रीडिंग. मी वाचत असताना तुम्ही तुमच्या पुस्तकात पाहायचं आहे. होप इज अ थिंग विथ फिदर दॅट प्रिचेस इन द सोल अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. सेकंड स्टांजा. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म that could abash the little bird that kept so many warm. Last stanza. I have heard it in the chillest land and on the strongest sea, yet never in extremity it asked a crumb of me. Written by American poet Emily Dickinson. या ठिकाणी होप हे एका बर्डशी कंपेअर केली आहे. बर्ड्सबरोबर कंपॅरिझन दिलं आहे आणि त्या बर्ड्सबरोबर कंपॅरिझन करून या कवितेमध्ये कवींनी when we are in very difficult situation at that time the hope is playing that vital role in your life. We can't imagine about that. This is the strongest point of our life. होप ही एक अशी गोष्ट आहे की जी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला अगदी अवघड प्रसंगी खूप मदत करते, धावून येते. काय नेमकी बघा टेक्स्टबुकमध्ये फर्स्ट स्टांजा काय म्हणते बघा. होप इज द थिंग विथ फीदर्स दॅट प्रिचेस इन द सोल. होप ही एक पक्षी आहे, बर्ड आहे ज्याला की पंख आहेत. दॅट प्रिचेस इन द सोल आणि तो कुठं विसावतो आपल्या आत्म्यामध्ये. आत्मा मन ज्याला म्हणतो त्याच्यावरती तो एकदाचा जाऊन विसावतो. म्हणजे इफ वी कम्पेअर दिस होप बर्ड विथ अवर रिअल होप, जर आपण या होप बर्डला आपल्या रिअल बर्डबरोबर कम्पेअर केली
एखादा विचार जर तुमच्या मनामध्ये आलाच तर तो विचार तुमच्या मनातून बाहेर पडत नाही, कारण तो मनामध्ये जाऊन प्रिचेस करतो, तो विसावतो. आणि तो एकदा का त्या ठिकाणी जाऊन विसावला की तो बाहेर निघत नाही. सपोज यू आर इन 9th स्टँडर्ड नाव, यू वॉन्ट टू बी डॅश डॅश. समजा तुम्ही 9वीला आहात, तुम्हाला अमुक अमुक हे करिअर करायचं आहे. तो जो करिअर करण्याचा जो खूपचा वर्ड आहे तो एकदा तुमच्या माइंडमध्ये सेट झाला, तुमच्या सोलमध्ये सेट झाला, तर तो तिथून उठत नाही. सपोज एखाद्याला समवन वॉन्ट टू बी अ डॉक्टर, इंजिनियर, social worker, government servant, whatsoever. There are various ways for us to build our career. बघा, आपलं करिअर बिल्ड करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग तुम्ही जो करिअर पॉईंट निवडलेला आहे, बघा फर्स्ट प्रायोरिटी पार्ट काय की वन्स यू हॅव डिसाइड युअर करिअर or way, don't go away from that, but before deciding think lot of. एकदा का तुम्ही तुमच्या आयुष्याचं करिअर एखाद्या क्षेत्रामध्ये निवडायचं ठरवलं तर तो तुम्ही विचारपूर्वक घेतलेला निर्णय असला पाहिजे. आणि विचारपूर्वक एकदा निर्णय घेतला तर तो परत बदलायचा नाही, कारण तो प्रवास एकदा आयुष्याचा त्या मार्गानं, आपली शोधक वृत्ती त्याच दृष्टीने असली पाहिजे. आणि बघा, एखाद्याला डॉक्टर बनायचं आहे, एखाद्याला इंजिनियर बनायचं आहे, कुणाला समाजसेवक बनायचं आहे, समवन वॉन्ट टू बी अ पॉलिटिकल लीडर, कुणाला राजकीय क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, कुणाला गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे, समवन वॉन्ट हिज प्रायव्हेट ओन बिझनेस, कुणाला खाजगी आपला स्वतःचा बिझनेस रन करायचा आहे. तर ती जी होप आहे ती एकदा जर प्रिचेस झाली आपल्या माइंडमध्ये तर ती परत उठत नाही. मग इथं त्यांना ते सांगायचं आहे, जो थॉट आहे, तो विचार आहे, होप इज अ थिंग विथ फिदर. होपला पंख असतात आणि त्या पंखाच्या साह्यानं ती हवेत झेपावते आणि कुठं जाऊन विसावते? इन अवर माइंड, इन अवर सोल, आपल्या आत्म्यात जाऊन विसावते, मनामध्ये जाऊन विसावते. अँड सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स, आणि गाणं गुणगुणत राहते. कोणतं गाणं गुणगुणते? ते यशाचं, जिकडं आपल्याला जायचं त्याचं गाणं. मीन्स वॉट, म्हणजे काय? ती आपल्याला पुन्हा पुन्हा रिमाइंड करते. जेव्हा जेव्हा आपण मार्गस्थ असतो, जेव्हा जेव्हा आपण मार्गक्रमण करतो, तेव्हा तेव्हा आपणास ती पुन्हा पुन्हा जाणीव करून देते की तुला इकडं जायचं आहे, तू असं डिसाईड केलं आहेस, तुझी जी होप आहे ती अमुक अमुक ही आहे, जी उमेद आहे तुझी ती या दिशेवरची आहे. आणि ते सतत गाणं गात राहतं. सिंग द ट्यून विदाउट द वर्ड्स, त्याच्याकडे वर्ड्स नाही आहेत, शब्दाचं सॉन्ग नाही आहे, पण सतत गात राहतो. म्हणजे एकदा का आपल्या माइंडमध्ये तो विसावला की तो त्याचं सॉन्ग सतत गात राहतो. अँड नेवर स्टॉप ॲट ऑल, आणि कधीच थांबत नाही. अप टू वी अचीव दॅट अवर करिअर, अवर ड्रीम, अवर गोल. जोपर्यंत आपल्या आयुष्यातलं ते ड्रीम आहे, ते गोल आहे, ते करिअर आपण जोपर्यंत मिळवत नाही तोपर्यंत आपल्या माइंडमध्ये जो विसावलेला बर्ड आहे तो कधीच त्या ठिकाणाहून दूर जात नाही. अँड दॅट इज वॉट द इमेल डिकन्सन वॉन्ट्स टू से हिअर. सी वॉन्ट टू गिव्ह अस मॅसेज थ्रू दिस. कवितेचा फ्रंट मिनिंग डिफरंट आहे. तो सांगतोय की एक पक्षी आहे, तो आपल्या मनामध्ये जाऊन विसावतो, त्याच्याकडे शब्द नाही आहेत, पण तो गाणं गातो आणि तो कधीच थांबत नाही. हा झाला फ्रंट पार्ट, जो वर्डली एक्सटर्नल मिनिंग आपण म्हणतो तो. त्याचा इंटरनल मिनिंग डिफरंट आहे. होप म्हणजे मनामध्ये असलेली उमेद, तुमची मनामधली इच्छाशक्ती, विचारशक्ती. आणि तो कुठं जाऊन विसावते, ते कुठं बसलेली असतो तो विचार आपला, तो आपल्या सोलमध्ये असतो, तो आपल्या माइंडमध्ये विसावलेला असतो. आणि तो सतत गाणं गात राहतो आणि ते गाणं तुमच्या त्या यशाकडे घेऊन जाणार असतं. ते तुम्हाला कधीही त्या ठिकाणी थांबू देत नाही किंवा त्याचा कुठंही स्टॉप नसतो, असं पोएटना या ठिकाणी फर्स्ट स्टांजातून सांगायचं आहे. डू यू अंडरस्टँड फर्स्ट स्टांजा? बघा, फर्स्ट स्टांजा कळायला असेलच. थोडंसं डीप मिनिंग आहे, त्यामुळं थोडासा विचार या कवितेचा थोडासा पलीकडे घेऊन जातो. शब्दांचा जो अर्थ आहे त्याच्या पलीकडला दडलेला अर्थ या ठिकाणी आपल्याला शोधावा लागतो. आता यानंतर सेकंड स्टांजा या पोएमचा काय म्हणतो? अँड सुटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड स्वर मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॅज द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म्स. काय म्हणते बघा या सेकंड स्टांजामध्ये? आता इथं हा जो उमेदरूपी पक्षी आहे, जी आशा आहे, जी अपेक्षा आहे, जो विश्वास आहे,
हा जो पक्षी आपल्या मनामध्ये विसावलेला आहे, जे आपल्या सोलमध्ये विसावलेला आहे, अँड सुटेस्ट इन गेल इज हर्ड, तो एकदा विसावल्यानंतर तुमच्याकडं गेल जरी आलं, गेल म्हणजे वादळ जरी आलं, तरी तो त्याचं काम सोडत नाही. तो घाबरून तिथून कुठून जात नाही. कितीही मोठं संकट येऊ द्या, त्या संकटामध्ये तो पक्षी तसाच तुमचे उमेदीचं गाणं गुणगुणत तुम्हाला उत्साह निर्माण करून देतो. अँड सुटेस्ट, अगदी सुमधूर असं गीत. आणि द सॉन्ग ऑफ होप साऊंड स्वीट, ते होपचं जे सॉन्ग आहे ते खूप स्वीट जाणवतं आपल्याला, मधुर वाटतं. का तर जर तुम्ही विचार कराल की मला अमुक अमुक ही नोकरी लागेल आणि त्यानंतर मला एवढा पैसा मिळेल, मी एवढी मदत करेन, मी एवढं करिअर घडवेन, मी घरातल्या लोकांना मदत करेन, मी माझं आयुष्य एवढं सुखी करेन, ह्या माधुर्यामध्ये, ह्या गोडव्यामध्ये ते गेल जे आहे, जे वादळ आहे, ते काहीच करू शकत नाही. आणि त्यामुळं आपल्याला वादळातही याची सुमधुरता ऐकायला येते, कामी पडते, संकटातही. कारण मनुष्य हा आशेवरती जिवंत असतो. कारण त्याच्या मनामध्ये जी आशा आहे, जी उमेद आहे, ती त्याला मरणापासून दूर ठेवते. आणि जे निराशवादी जीवनाकडे वळतात, ते जसं की आता आपण सुशांत सिंग नावाच्या ॲक्टर्सच्या बाबतीमध्ये पाहिलं, त्याने सुसाईड केलं. त्याच्या मनामध्ये हा जो बर्ड आहे तो विसावला होता आणि तो विसावत असताना सतत गाणं गात नव्हता, तो डिप्रेशनमध्ये गेला होता. इथं आपल्याकडे कितीही अडचणी येऊ दे, नाही मला उमेद आहे, मला ते मिळवायचं आहे, कितीही कठीण प्रसंग येऊ दे, मी यापासून दूर जाणार नाही. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म, अगदी भयंकर जरी असलं वादळ, तरीसुद्धा अगदी यातना देणारं जरी असलं, मस्ट बी स्टॉर्म, ते वादळ कठीण प्रसंगाचं असलं, अगदी खूप भयंकर त्रास देणारं जरी असलं, तरी तो पक्षी, तो बर्ड गाणं गुणगुणणं थांबवत नाही या ठिकाणी. दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड, काही वेळेसाठी तो अबॅश करेल, लज्जित करेल आपल्याला. आपल्या एखाद्या गोष्टीनं आपण अपमानित होऊ, अवघडल्यासारखं होईल, असंही वाटेल की मला हे मिळतं की नाही मिळतं, अबॅश होऊ, आपण लज्जित होऊ. अबॅश होणे, लाज वाटणे, खूप लज्जित होणे त्या गोष्टीनं. परंतु दॅट केप्ट सो मेनी वॉर्म, अशा वादळातही तुम्हाला ते वॉर्म ठेवण्याचं काम करतं. आणि तो कोण? तो बर्ड आहे, ती होप आहे. कितीही कठीण प्रसंग तुमच्या वाट्याला आला, तरीसुद्धा इट इज नॉट इझी फॉर यू टू एक्सटर्नल एलिमेंट टू रिमूव्ह इट, म्हणजे जे बाहेरचे एक्सटर्नल एलिमेंट आहे ते या बर्डला तुमच्या माइंडमधून, तुमच्या सोलमधून रिमूव्ह करू शकत नाही. वन्स दॅट रिचेस ऑन युअर इन युअर सोल, तुमच्या जर एकदा ते मनामध्ये विसावलं गेलं, तर ते पुन्हा त्या ठिकाणाहून उठू शकत नाही. पुन्हा त्या जागेला कितीही तुम्ही त्रास दिला किंवा कितीही वादळात, कितीही अडचणीत आपण गेलो, तरीसुद्धा तो बर्ड तुम्हाला त्या वादळातसुद्धा आठवण करून तुमच्यामध्ये उमेद टेकून ठेवेल. मरण्यापासून दूर सारेल, म्हणजे अपयशापासून दूर सारेल आणि तुम्हाला जीवनाबद्दलचा मोठा आशावाद निर्माण करून देईल. इन द लास्ट स्टांजा काय म्हणते बघा, आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड अँड ऑन द स्ट्रॉंगेस्ट सी. कवींना म्हणायचं की तो बर्डचं जे सॉन्ग आहे ते मी चिलेस्ट लँडमध्ये आणि स्ट्रॉंगेस्ट सीमध्ये सुद्धा ऐकलेलं आहे. अत्यंत कठीण परिस्थिती, चिलेस्ट लँड म्हणजे थंड गारठ्याजून टाकणारी, म्हणजे -डिग्रीमध्ये जिथं वातावरण असतं त्या ठिकाणच्या वातावरणामध्ये, आणि स्ट्रॉंगेस्ट सी म्हणजे समुद्रावरती वादळा जे उठू दे किंवा मोठ्या मोठ्या लाटा येऊ दे, तिथंसुद्धा ते माझ्यासोबत राहणार आहे. अँड येट नेवर इन एक्स्ट्रीमिटी, शेवटचं टोक येऊ दे, तिथंसुद्धा तो बर्ड्स माझ्यासोबत राहणार आहे, माझ्या मनातली आशा अपेक्षा सुटणार नाही. अँड इट आस्क्ड क्रम फॉर मी, आणि त्यावेळीसुद्धा इतक्या वाईट परिस्थितीत त्या कुठल्याही गोष्टीची माझ्याकडून मागणी करणार नाही, एखाद्या गोष्टीची अपेक्षा करणार नाही. सतत तो पक्षी माझ्या मनामध्ये उमेदरूपी गाणं गात राहणार आहे, उमेद निर्माण करणार नाही माझ्या मनामध्ये, ते आशावाद निर्माण करण्याचं. एक्स्ट्रीमिटी जरी आली, तीव्र टोकाचं शेवटचं टोक जरी येऊन टेकलं, तरीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये या होप या बर्ड्सकडून कुठली अपेक्षा केली जाणार नाही. तो तुमच्यासोबतच राहील. तुमचा चांगला काळ असेल की वाईट काळ असेल, इट आस्क्ड क्रम ऑफ मी, एखादा शेवटच्या लाट, दॅट सी हॅज हर्ड द होप इन द चिलेस्ट लँड
and on the strongest sea, but in spite of the severe condition, the bird of hope never asked even a single crumb from you, the speaker. काय म्हणते बघा, अगदी तुम्ही चिलेस्ट लँडमध्ये असाल, स्ट्रॉंगेस्ट सीमध्ये असाल, एक्स्ट्रीमिटी असेल त्या तुमच्या समस्येची, तरीसुद्धा बर्ड तुमच्याकडून कुठलीही अपेक्षा न करता तो तुमच्यासोबतच राहील, तुम्हाला कधीच सोडणार नाही. आणि तो कोण असेल मग? बर्ड होप असेल, म्हणजे तुमची उमेद असेल, आणि ती उमेदच माणसाला स्ट्रॉंग बनते. अशा प्रकारची छोटीशी कविता आहे. एक गर्भित अर्थ आहे याच्यामध्ये, जो आपण इथं पाहतो आहे. इमिली डिकन्सन यांनी खूप सुंदर पद्धतीनं तो आपल्यासमोर मांडला आहे. या ठिकाणी नियर अबाउट 16 मिनिट्स आपला व्हिडिओ होऊ पाहतो आहे. आजच्यासाठी इथंच थांबू. रिमेनिंग पार्ट विल सी इन द टुमॉरो. थँक्यू, बाय.